जय महाराष्ट्र. मी तुषार शेटे. दुपारच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. बुलेटिनची सुरुवात करूयात आताच्या ताज्या हेडलाईन्सनं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं जनसंबोधन दुपारी 1:30 वाजता साधणार जनतेशी संवाद. दिवाळीतली टाळेबंदी शिथिल होणार का? मराठा आरक्षण आणि मंदिराबाबत उद्धव ठाकरे काय करणार भाष्य. राज्यातल्या जनतेचं मुख्यमंत्र्यांच्या जनसंबोधनाकडे लक्ष. दिवाळीनंतर शाळा कॉलेज सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. 23 नोव्हेंबरपासून 9वी ते 12वीचे वर्ग सुरू होणार. 1 दिवसाआड भरणार वर्ग. जो बायडन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष. बायडन यांना 284 इलेक्टोरल मतं. 20 जानेवारीला घेणार अध्यक्षपदाची शपथ. राज्यात गुलाबी थंडीची चाऊल. धुळ्यात राज्यातल्या निचांकी तापमानाची नोंद. धुळ्यात पारा 10 अंशांवर तर मुंबई, नागपूर आणि पुण्यातही पारा 13 अंशांवर. साता समुद्रापार गेलेले पुलं आता गुगल डुडलवरही. पूनमच्या जन्मदिनी गुगलकडनं पुलांना अनोखी मानवंदना. गुगलच्या डुडलवर झळकले पुलं. दिवाळीत कोरोनाचा उद्रेक होणार. नागरिकांकडून प्रशासनाचे नियम पायदळी. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये तोबा गर्दी. गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती. बिहारातून नितीश राज संपले. कोरोना काळातली निवडणूक. नितीश कुमार यांची अखेरची निवडणूक. नितीश यांच्या नेतृत्वात रालोआला यश न मिळण्याचे संकेत. बिहारमध्ये तेजस्वी यादव मुख्यमंत्री होण्याची शक्यता. महागठबंधनला बिहार विधानसभेत बहुमताचा अंदाज. बुलेटिनची सुरुवात करतो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातनं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातमधनं जनसंवाद साधतायत. रेल मार्ग से कई गुना सस्ता पड़ता है और पर्यावरण को भी कम से कम नुकसान होता है. फिर भी इस दिशा में एक होलिस्टिक अप्रोच के साथ 2014 के बाद ही काम हो पाया है. ये नदियां, ये समंदर, ये मोदी प्रधानमंत्री बनने के बाद नहीं आया. ये था, लेकिन वो दृष्टि नहीं थी जो 2014 के बाद आज देश अनुभव कर रहा है. आज देश भर की नदियों में जो इनलैंड वाटरवेज पर काम चल रहा है, उससे कई लैंडलॉक राज्यों को समंदर से जोड़ा जा रहा है. आज बंगाल की खाड़ी में, हिंद महासागर में अपनी क्षमताओं को हम अभूतपूर्व रूप से विकसित कर रहे हैं. देश का समुद्री हिस्सा आत्मनिर्भर भारत का एक अहम हिस्सा बनकर उभरे, इसके लिए निरंतर काम चल रहा है. सरकार के इन प्रयासों को गति देने के लिए एक और बड़ा कदम उठाया जा रहा है. अब मिनिस्ट्री ऑफ शिपिंग का भी नाम बदला जा रहा है. अब यह मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ पोर्ट्स, शिपिंग एंड वाटरवेज के नाम से जाना जाएगा. उसका विस्तार किया जा रहा है. विकसित अर्थव्यवस्थाओं में ज्यादातर जगहों पर शिपिंग मंत्रालय ही पोर्ट्स और वाटरवेज का भी दायित्व संभालता है. भारत में शिपिंग मंत्रालय पोर्ट्स और वाटरवेज से जुड़ी काफी कार्यों को करता रहा है. अब नाम में अधिक स्पष्टता आने से काम में भी अधिक स्पष्टता आ जाएगी. साथियों, आत्मनिर्भर भारत में
ब्लू इकोनॉमी की हिस्सेदारी को मजबूत करने के लिए समुद्र से जुड़े लॉजिस्टिक्स को मजबूत करना बहुत जरूरत है। ये इसलिए जरूरी है क्योंकि हमारी अर्थव्यवस्था पर लॉजिस्टिक्स पर होने वाले खर्च का प्रभाव ज्यादा है। यानी सामान को देश के एक हिस्से से दूसरे हिस्से में ले जाने पर दूसरे देशों की अपेक्षा हमारे देश में आज भी खर्च ज्यादा होता है। वाटर ट्रांसपोर्ट से कॉस्ट ऑफ लॉजिस्टिक्स उसको बहुत कम किया जा सकता है। इसलिए हमारा फोकस एक ऐसे इकोसिस्टम को बनाने का है जहां कार्गो की सीमलेस मूवमेंट सुनिश्चित हो सके। आज एक बेहतरीन इंफ्रास्ट्रक्चर के साथ साथ बेहतर मैरीटाइम लॉजिस्टिक के लिए सिंगल विंडो सिस्टम पर भी हम काम करने के लिए आगे बढ़ रहे हैं, उसकी तैयारियां चल रही हैं। साथियों, लॉजिस्टिक्स पर होने वाले खर्च को कम करने के लिए अब देश मल्टी मॉडल कनेक्टिविटी की दिशा में एक बहुत ही होलिस्टिक व्यू के साथ और दीर्घकालीन सोच के साथ आगे बढ़ रहा है। कोशिश यह है कि रोड, रेल, एयर और शिपिंग जैसे इंफ्रास्ट्रक्चर की आपस में कनेक्टिविटी भी बेहतर हो और उसमें जो साइलोज आते हैं उनको भी दूर किया जा सके। देश में मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क्स का निर्माण भी किया जा रहा है और देश के भीतर ही नहीं बल्कि अपने पड़ोसी देशों के साथ भी मल्टी मॉडल कनेक्टिविटी के विकास के लिए मिलकर काम हो रहा है। मुझे विश्वास है कि इन तमाम प्रयासों से हम अपनी लॉजिस्टिक कॉस्ट को बहुत कम कर पाने में सफल हो जाएंगे। लॉजिस्टिक्स की कीमत को काबू में रखने के लिए जो प्रयत्न हो रहे हैं, इन्हीं प्रयासों से अर्थव्यवस्था को भी नई गति मिलेगी। साथियों, त्योहारों के इस समय में खरीदारी भी खूब हो रही है। इस खरीदारी के समय मैं जरा सूरत के लोगों से थोड़ा आग्रह करूंगा, क्योंकि उनको तो दुनिया में जाना आने का बड़ा रूटीन होता है। मैं इस खरीदारी के समय वोकल फॉर लोकल, ये वोकल फॉर लोकल का मंत्र भूलना नहीं है। वोकल फॉर लोकल। और मैंने देखा है कि लोगों को लगता है कि दिए खरीद लिए तो मतलब हम आत्मनिर्भर जी नहीं, हर चीज में ध्यान देना है। वरना इन दिनों सिर्फ दिए को ही, अरे भाई हम भारत का दिया लेंगे, अच्छी बात है, लेकिन आप अगर खुद देखोगे अपने शरीर पे, अपने घर में इतनी चीजें बाहर की होगी जो हमारे देश के लोग बनाते हैं, हमारे छोटे छोटे लोग बनाते हैं। हम उनको क्यों अवसर न दें? देश को आगे बढ़ाना है ना दोस्तों, तो उसके लिए हमारे इन छोटे छोटे लोगों को, छोटे छोटे व्यापारियों को, छोटे छोटे कारीगरों को, छोटे छोटे कलाकारों को, गांव की हमारी बहनों को, वे जो चीजें बनाती है, अनेक प्रकार की चीजें बनाती है, एक बार लेकर के देखिए तो सही और गर्व से दुनिया को बताइए ये हमारे गांव के लोगों ने बनाया, हमारे जिले के लोगों ने बनाया, हमारे देश के लोगों ने बनाया। देखिए आपका भी सीना चौड़ा हो जाएगा, दिवाली मनाने का मजा और आ जाएगा। इसलिए वोकल फॉर लोकल, वोकल फॉर लोकल, कोई कॉम्प्रोमाइज नहीं करेंगे। देश आजादी के 75 साल मनाने वाला है, तब तक ये मंत्र हमारे जीवन का मंत्र बन जाए, हमारे परिवार का मंत्र बन जाए, हमारे घर के हर व्यक्ति के मन में भाव पैदा हो, इस पर हमारा बल होना चाहिए। और इसलिए ये दिवाली वोकल फॉर लोकल का एक टर्निंग पॉइंट बन जाए। मैं मेरे गुजरात के भाइयों बहनों से
जरा हक से भी मांग सकता हूं। और मुझे पता है कि आप कभी निराश नहीं करोगे। अभी नंदलाल भी बता रहे थे ना कि आपने बहुत पहले मुझे कहा था, मैंने इसको लागू किया। देखिए मुझे कितना संतोष हुआ कि कभी नंदलाल जी को एक बात बताई होगी जो उन्होंने सुनी होगी, उन्होंने आज उसको लागू कर दिया। आप भी सब, मेरे लिए तो हर कोई नंदलाल है। आइए हम मेहनत करें, मेरे देश के गरीबों के लिए कुछ करें, दिवाली मनाएं, उनके घर में भी दिवाली मनाएं, दिया जलाएं, गरीब के घर में भी दिया जलाएं। आता पाहूयात पुढची मोठी बातमी मुख्यमंत्र्यांच्या संदर्भातली। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज जनसंबोधन करणार आहेत। दुपारी 1:30 वाजता ते राज्यातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कोणती मोठी घोषणा करतायत याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या घोषणेकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे। मुख्यमंत्री दुपारी 1:30 वाजता राज्यातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत। या जनसंबोधनात मुख्यमंत्री कोणती मोठी घोषणा करतात का याकडे राज्यातल्या जनतेचं लक्ष लागले। जर हा विषाणू वाढत असेल, आकडा वाढत असेल, तर दिवाळीमध्ये आपण प्रदूषण करणारे फटाके हे वाजवणं टाळू शकतो का? बंदी करायची का? करू शकतो। पण मला असं वाटतं बंदीपेक्षा आपसातला एकमेकावरचा विश्वास जो आहे, आणि मला अनेक जणांनी सांगितले की आपण जेव्हा बोलता तेव्हा आमच्या घरातलाच एक कुटुंब प्रमुख आमच्याशी बोलतोय, मोठा भाऊ आपल्याशी बोलतोय, असं आपल्याला सर्वांना वाटत असतं। मग त्याच नात्याने आपल्याला सांगतोय, लहानपणी मी सुद्धा फटाके वाजवलेले आहेत, सगळ्यांनीच फटाके वाजवलेले आहेत। आज सुद्धा घराघरातले लहान मुलं आहेत, त्यांना तो एक आनंद असतो। पहाटे अभ्यंग स्नान म्हटल्यानंतर तेव्हा थंडी मुंबईमध्ये असायची, आज इतरत्र राज्यात थंडी पडायला सुरुवात झालेली आहे। उठणं लावायचं, ते चिराट फोडायचं, आणि पहिला फटाका कोण लावतो ती गंमत होती। पण म्हणता म्हणता ही वस्ती एवढी वाढली, आणि त्याच्यानंतर हे एवढं आता धूर आणि प्रदूषण वाढायला लागलेलं आहे की आतापर्यंत जे काय आपण साधलेलं आहे, आतापर्यंत जे काय आपण कमावलेलं आहे, ते 4 दिवसातल्या धुरामध्ये वाहून जाता कामा नये। म्हणून मी आपल्याला विनंती करतोय, एक तर सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवायचे नाहीतच, कारण आपल्याला समाजाची काळजी घ्यायची आहे। अनेक जण या वेळेला फिरायला बाहेर पडतात, सगळीकडे रोषणाई जरूर करा। दीपावली म्हटल्यानंतर दीप तर उजळले पाहिजेतच। दीपावली वाटली पाहिजेच, पण दीपावली म्हणजे दिवा, तो दिव्याचं एक महत्व आहेच। दिवे जरूर पेटवा, प्रकाशमान करा, पण फटाके न वाजवाल तर उत्तम। सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवायचे नाहीतच। आपल्या एक याच्यासाठी आजूबाजूला कोणाला त्रास होऊ न देता जेवढे काही मर्यादित फटाके आपण वाजवू शकत असाल हरकत नाही। मी अगदीच काही तुम्हाला आणीबाणी नाही आणते तुमच्यावर, फटाके वाजवूच नका किंवा फटाक्यांवरती बंदीच घालतो असं न म्हणता, चला आपण एक दुसऱ्याच्या विश्वासावरती हा सण आनंदाने साजरा करूया, फराळ करा। पण पुन्हा एक सांगतो की आता जरी ही परिस्थिती आटोक्यात आलेली वाटत असली तरी दिवाळी आणि दिवाळी नंतरचे 15 दिवस हे फार आपल्याला कसोटीचे आहेत। याचं कारण असं की पाश्चिमात्य देशात आपण जे काही बघतो आहोत, आकडेवारी बघतो आहोत, प्रचंड मोठ्या प्रमाणात ही दुसरी लाट आलेली आहे। म्हणजे अनेक ठिकाणी हा जो आकडा होता हा जवळपास शून्यावरती आला। आणि मी जी काय माहिती घेतली, माझ्याकडे माहिती आहे, कागद सगळे आहेत, पण हे सगळं तुम्ही बघताय तेच मी बघतोय, पण ते बघितल्यानंतर रिपिटेशन नकोय। पाश्चिमात्य देशात आपण जर पाहिलं तर अगदी इटली असेल, ब्रिटन असेल, इंग्लंडमध्ये तर, लंडनमध्ये तर पुढच्या 4-6 आठवड्यासाठी कडक लॉकडाऊन त्यांनी केलेलं आहे, कडक, म्हणजे जसं आपल्याकडे होता तसा। इतरत्र सुद्धा स्पेनमध्ये असेल, नेदरलँडमध्ये तर मी असं ऐकलं की घरातल्या घरात कुटुंबियांना सुद्धा त्यांनी मास्क घालण्याची एक जबरदस्ती केलेली आहे। हे आहे, होतंय। याचं कारण का की थोडी बेफिकिरी। आता संपलं सगळं, गेले 1-2 महिने काहीच झालेलं नाहीये, झालं सगळं, तसं नाहीये। तिकडे थंडीचा सीझन सुरू होतोय, त्याच्यात हा आता विषाणू
परत वाढीला लागलेलं आहे आणि त्या लाटेच्या आकडेवारीकडे जर का आपण बघितलं तर मी म्हणेन ही लाट नाही, ही सुनामी आहे. कारण पहिल्या प्रथम जेव्हा तिथे लाट आली होती आणि अगदी पीक ज्याला म्हणतात त्या पीक नंतर खाली गेला तो कोरोना आणि आता जो आलाय तो दुपटी तिपटीपेक्षा जास्त संख्येने आलेला आहे. आपल्याकडे होणार नाही, होऊ द्यायचं नाही, पण विचार करा गेले 6-8-9 महिने आपली यंत्रणा, मग ती पोलीस आहे, महसूल आहे, आरोग्य सेवक आहेत, डॉक्टर्स आहेत, अत्यंत तणावाखाली ह्या लढाईमध्ये लढतायत. कोणासाठी लढतायत? अनेक पोलीस मृत्युमुखी पडलेत, आरोग्य सेवकांना सुद्धा 12 झाले, त्यातले काही मृत्युमुखी पडले, काही डॉक्टर्स गेलेले आहेत. कोणासाठी लढतायत? त्यांच्यावरती असह्य ताण आहे. आणि आता मला असं वाटतं की ही जी काही लढाई आपण लढलो, मला सहज एक परवा कोणीतरी व्हॉट्सअप पाठवला, एक चांगला दारुगोळा असतो तो किती किलोचा असतो, हेल्मेट किती किलोचा असतो, त्याचं जॅकेट किती किलोचा असतो, म्हणजे त्याचं वजन आणि ह्याचं वजन ह्याची जर तुलना केली तर खूप फरक आहे. म्हणजे त्याच्या शरीरापेक्षा तो जो काय वाहतो, नुसतं वाहत नाही, तो जो काय अंगावरती बाळगतो त्याचं वजन हे जास्त आहे. आणि मग तो सैनिक आपल्याला विचारतो, हे एवढं सगळं वजन घेऊन जर मी तुमच्यासाठी लढत असेल तर तुम्ही फक्त मास्क लावून ही लढाई लढू शकत नाही? किती साधा आणि मार्मिक प्रश्न आहे. लढताना आपल्या हातात दुसरं कोणतेही शस्त्र नाहीये, मास्क शिवाय दुसरं कोणतेही शस्त्र नाहीये. आणि सहज मी आता आपल्याशी बोलताना मला एक 100 वर्षापूर्वीची आठवण आली. त्याही वेळेला फ्लू आला होता, स्पॅनिश फ्लू. साधारणतः कोरोना कधी जाईल, हा स्पॅनिश फ्लू जो 100 वर्षापूर्वी आला होता तो 2 ते 3 वर्ष त्यांनी जगाला परेशान करून टाकलं होतं. त्याही वेळेला काही कोटी बळी, म्हणजे आपल्या देशात सुद्धा असं म्हणतात की 1 कोटीच्या आसपास लोक मृत्युमुखी पडले होते. 100 वर्षापूर्वी लोकसंख्या काय होती, त्याच्यात 1 कोटी. आता लोकसंख्या किती आहे, प्रमाण काय होईल, हे तुम्हाला मी घाबरवत नाहीये, पण सतर्क राहण्यासाठी म्हणून ह्या प्रेमाच्या आणि सावधगिरीच्या सूचना देतो आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की जरी आपण या सगळ्या गोष्टी उघडतो आहोत, उघडायला तर पाहिजेच, कारण आयुष्य पूर्वपदावरती आलंच पाहिजे, येतं आहे, अर्थचक्राला गती मिळाली पाहिजे. पण ती गती देताना वेडीवाकडी जर का गती द्यायचा प्रयत्न केला तर ती दुर्गती होईल, गतीच्या ऐवजी अधोगती होईल. कारण पुन्हा जर का लॉकडाऊन करण्याची वेळ आली तर तो लॉकडाऊन आपल्याला फार भारी पडेल. आणि जर का रुग्णसंख्या वाढली तर आता आपण जी रुग्ण सेवांमध्ये वाढ केलेली आहे, जम्बो हॉस्पिटल्स, फील्ड हॉस्पिटल्स, आता सुद्धा मी आपल्याशी बोलल्यानंतर मला वाटतं मीरा भाईंदर आणि कल्याण डोंबिवली येथे कोविड केअर सेंटरचं लोकार्पण करणारच आहे. मी अजूनही गरज संपली अशातला भाग नाहीये. पण एक गोष्ट चांगली आहे की बऱ्याच ठिकाणी अजूनही आपले बेड्स आता रिकामी दिसत आहेत, ते रिकामीच असू द्या. मी कुठेही या आरोग्य सुविधा बंद करा म्हणून सांगितलेलं नाही, वापरायची वेळ येऊच नये, पण आणखीन पुढचे किमान 6 महिने आपण ह्या गोष्टी असाच्या अशा भले कडी कुलप लावून ठेवली तरी चालतील, ती तशीच राहावीत, पण आपण त्या काढत नाही आहोत. मनामध्ये एकच विचार आहे की या ज्या काही सुविधा वाढवल्या त्याला सुद्धा एक मर्यादा आहे. मी सुरुवातीला आपल्याला सांगितलं होतं की ही जेव्हा साथ सुरू झाली तेव्हा आपल्या राज्यामध्ये एकूण सगळे मिळून 7-7.5 किंवा 7,800 रुग्णशय्या होत्या. आता त्या रुग्णशय्या जवळपास आपण 4.5 लाखापर्यंत नेलेल्या आहेत, नेल्या एवढ्या. पण नुसतं रुग्णशय्या म्हणजे रुग्ण बरा होतो असं नाहीये, त्याला आरोग्य सेवक पाहिजेत, डॉक्टर्स पाहिजेत, औषधं पाहिजे, ऑक्सिजन पाहिजे, जरूर लागली तर व्हेंटिलेटर पाहिजे, सगळ्या बाकीच्या गोष्टी आणता येतील. डॉक्टर्स आणि आरोग्य सेवक कुठून आणायचे हे तयार नाही करता येऊ शकत. पण त्यांच्यावरती म्हणजे ते वाढणार नाहीयेत. म्हणजे उद्या जर का दुपटी तिपटीची लाट आली तर आपली त्रिधा तिरपीट उडू शकते आणि ती येऊ न देणं हे आपण करू शकता, कारण आजपर्यंत आपण हे केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. पण मधल्या काळामध्ये हे फळ आपल्याला कसं मिळालं तर दसऱ्यापर्यंत आपण माझे कुटुंब माझी जबाबदारी ही जी काही मोहीम राबवली, मी नक्कीच सांगेन की त्या मोहिमेचं हे फळ आहे. कारण आपल्या टीम्सनी जवळपास 60,000 टीम्स राज्यभरात आपण तयार केल्या होत्या. 60,000 घराघरात गेल्या, माझ्याही घरी आल्या होत्या, आपल्याही घरी आल्या होत्या. जवळपास सगळी घरं आपण त्याच्यामध्ये संपर्क केले आहे. आणि त्याच्यात तुम्हाला सहज मी एक आकडेवारी सांगतो की या जवळपास 59,000 काही टीम होत्या, म्हणजे 60,000. त्यांनी राज्यामध्ये जी काही चौकशी केली त्याच्यात साधारणतः 3.5 लाखाच्या आसपास आयलाय आणि सारी
रुग्ण सर्वेक्षण काळात आढळून आले, म्हणजे ज्यांना श्वसन संस्थेचा विकार असेल, काही असेल, त्यांची टेस्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये साधारणतः 51,000 रुग्णांना कोविड झाल्याचं निदर्शनास आलं. हे घरोघरी जाऊन आपण तपासणी केली म्हणून हे झालं आणि म्हणून आपण त्यांना आवश्यकतेनुसार इलाज करून वाचवू शकलो. हे याचं फलित आहे, हे नक्कीच फलित आहे. त्याच्यानंतर एकूण जर का बघितलं आपण तर ह्या सर्वेक्षण काळामध्ये मधुमेह, डायबिटीस आपल्या राज्यात किती जणांना आहे, ज्यांना आपण तपासले आणि ज्यांनी आपली माहिती दिली त्याच्यात जवळपास 8,69,370 लोकांना डायबिटीज आहे. हाय ब्लड प्रेशर किती लोकांना आहे, साधारणतः 13 लाख लोकांना हाय ब्लड प्रेशर आहे. हृदयविकार कोणाला किती लोकांना आहे, 73,000 लोकांना जवळपास हृदयविकार आहे. कर्करोगाचे 17,843 आणि इतर आजाराचे साधारणतः 1,06,877 असे सहव्याधी किंवा कोमॉर्बिड ज्याला म्हणतो असे रुग्ण ह्या नागरिकांमध्ये आपल्याला ह्या व्याधी आढळल्या आणि त्यातले बहुतेक जण आता व्यवस्थित होऊन आपापल्या घरी आहेत. हे या मोहिमेचं फलित आहे. आणि म्हणून ही मोहीम ज्यांनी राबवली त्या 60,000 टीम मधल्या सगळ्यांना मी अक्षरशः मनापासून नमस्कार करतोय. महाराष्ट्र आपला ऋणी आहे. आपण अहोरात्र मेहनत केलीत, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मेहनत केली. काही ठिकाणी आपल्याला थोडेसे अनुभव आले असतील, काही जणांनी सुरुवातीला दाद दिली नाही, मग त्यांना जेव्हा कळलं की आपल्या भल्यासाठी आहे मग त्यांनी दरवाजा उघडला आणि आता त्यांना त्यांचा विश्वास आल्यानंतर पुढे या सगळ्या गोष्टी केल्यात. परंतु मी यंत्रणेला सांगितलेलं आहे की हा जो रेकॉर्ड आहे, हा रेकॉर्ड म्हणजे आपल्या राज्याचा आरोग्याचा नकाशा आहे, हेल्थ मॅप. साधारणतः कोणत्या कोणत्या विभागामध्ये काय काय स्वरूपाचे आजार आहेत, किती जणांना आजार आहेत, ह्या सर्वांना शक्य तेवढं संपर्कात ठेवा. एक थोड्या थोड्या कालावधीनंतर त्यांना किमान एक फोन करून तब्येतीची विचारपूस करा. आणि ही विचारपूस केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की आपण जी मोहीम राबवतो आहोत त्याचा उपयोग आपल्याला नुसतं निरोगी महाराष्ट्र, सुदृढ महाराष्ट्र वाचून होत नाही. महाराष्ट्र त्याच्यासाठी मेहनत करावी लागते. तर ही मेहनत, ह्या मेहनतीचं एक फळ आहे. म्हणून मी या सगळ्यांना धन्यवाद देतोय आणि त्यांना आणखीन सांगितलेलं आहे की जरा थोडे दिवस थोडी विश्रांती घ्या, पण आता पुढचा टप्पा आहे हा तुम्ही करायचा आहे. ह्याचं कारण असं की जे मी बघतो आहे की मुंबईमध्ये सुद्धा आणि बाहेर सुद्धा मास्क न घालणारी जास्त दिसायला लागलेले आहेत. हे नाही चालणार, अजिबात नाही चालणार. बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण हळूहळू ओपन करतो आहोत, उघड करतो आहोत, पण मास्क घातला नाही तर त्याला दंड हा केला जाणारच, करावाच लागेल. कारण साधारणतः जे प्रमाण लक्षात येत आहे, हे आकडेवारी माझी नाहीये, मी डॉक्टरांशी बोलून हे सगळं करून तुम्हाला सांगतोय की साधारणतः एक कोरोना पॉझिटिव्ह नागरिक जर मास्क न घालता जनतेत फिरला तर एका ह्याच्यात तो जवळपास जेवढा फिरेल, गर्दीमध्ये फिरला तर किमान 400 जणांना तो संक्रमित करू शकतो. म्हणजे एक 400 ना करतो, म्हणजे 400 पुढे किती ना करतील. म्हणजेच काय की समाजासाठी आपल्याला या गोष्टीची खबरदारी घ्यावीच लागेल. कोणत्याही परिस्थितीत आपल्या हातामध्ये लस नाही, औषध नाही. स्पॅनिश फ्लूच्या वेळेला सुद्धा हीच त्रिसूत्री होती, मास्क लावा, अंतर ठेवा आणि हात धुत राहा. गर्दी वाढते, गर्दी टाळणं गरजेचं आहे. काय काय उघडणार, आज उद्धव ठाकरे काय बोलणार, कोणती घोषणा करणार, काय घोषणा करू. घोषणा करायला ही काही राजकीय सभा नाहीये, पण घोषणा करायची असेल तर मी हेच सांगतोय की या कठीण काळात सुद्धा आपण खूप गोष्टी उघडलेल्या आहेत. दिवाळीनंतर सुद्धा आपण शाळा साधारणतः आता 9वी, 10वी, 11वी, 12वी या वर्गांमध्ये आपण ते पहिले सुरू करतो आहोत. त्याच्यात सुद्धा पूर्ण खबरदारी घेण्याच्या सूचना सर्वांनी दिलेल्या आहेत. शिक्षकांची टेस्ट होणं गरजेचं आहे, मुलांची सुद्धा गरजेनुसार चाचणी होणं गरजेचं आहे. आणि त्या पलीकडे जाऊन मंदिरं कधी उघडणार ना, मंदिरं उघडणार आहे, प्रार्थना स्थळं पण उघडणार आहे. पण मला असं वाटतं साधारणतः पुढच्या आठवड्यात दिवाळी आलेली आहे. दिवाळीनंतर आपण एक नियमावली करू. नियमावली काय आहे तर हीच नियमावली आहे, गर्दी टाळा. कारण मंदिरांमध्ये आपल्या घरातले ज्येष्ठ, आपले आई वडील असतील, आजी आजोबा असतील, हे जात येत असतात. आपण त्यांनाच तर जपत आलेलो आहोत. आज पण असंच सांगतोय की शक्यतोवर कोणीच अनावश्यक कोणी घराबाहेर पडू नये, हे तर आपण बोलतोच आहोत.
परंतु ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडू नये अशीच एक आपली साधारणतः आज देखील सूचना आहे. मग बागेत फिरलात अंतर ठेवून राहिलं पाहिजे. मंदिरामध्ये काय होतं, अगदी सगळ्यांच्याच प्रार्थना स्थळात मंदिर असतील, मशीद असतील, चर्च असतील, चर्चमध्ये सुद्धा प्रेयर असते, मशिदीमध्ये नमाज असतो आणि मंदिरामध्ये आपल्या आरती असते. अगदी आपण खेटून तल्लीन होऊन आरत्या करत असतो, पण त्या तल्लीनतेचा परिणाम हा नंतर आपल्याला भोगायला लागता कामा नये, नंतर भोगायला लागता कामा नये. कारण आपल्या घरातले माता पिता, आजी आजोबा हे तिकडे गेल्यानंतर समजा कोण तिकडे कोरोना संक्रमित आला आणि मंदिरामध्ये मास्क नसेल, घातलेलं नसेल, चपला बाहेर काढल्याच पाहिजेत, पण मास्क मंदिरात सुद्धा घातलाच पाहिजे, मास्क घातला पाहिजे. पण हे जेव्हा आपण मंदिरं सुरू करू त्यावेळेला ह्या नियमावली व्यवस्थित देऊ. पण त्यांच्या एक काळजीपोटी थोडासा आपण मुद्दामून मी थोडा उशीर करतोय. टीका माझ्यावरती होते, करू द्यात. मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे, तुमच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी जर मला वाईटपणा घेण्याची आवश्यकता असेल आणि जर कोणी मला वाईट म्हणत असेल तर तो वाईटपणा तुमच्या हितासाठी मी घ्यायला कधीही तयार आहे. वाईट म्हणणारे 4 दिवस वाईट मला टीका करतील, पण उद्या जर काही गंडांतर आलं तर त्याची जबाबदारी स्वीकारायला हे कोणी येणार नाहीत पुढे. मग तुमचं तुम्ही बघा, आम्ही बोललोच होतो, पण म्हणून आपण थोडंसं सावधपणाने एक एक पावलं पुढे टाकतो आहोत. तर ही मंदिराबाबतची परिस्थिती आहे. शाळांचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. महत्वाचं म्हणजे काय की गेले 6-8 महिने सगळं बंद असताना आपण महाराष्ट्रामध्ये ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत, शिवभोजन आपण सातत्याने त्याची व्याप्ती वाढवत चाललेलो आहोत. 5 रुपयामध्ये गोरगरिबांना जेवण, गेल्या वेळेला मी बोललो तेव्हा 2 कोटीच्या आसपास थाळ्यांचा वाटप झाला होता. आज त्याच्यात आणखीन वाढ झालेली आहे. किती गोष्टी सांगायच्या. विशेष म्हणजे मधल्या काळामध्ये महाराष्ट्र द्वेष्ट्यांनी, मी शब्द मुद्दामून वापरतो आहे की या संकटाच्या काळात, जगभर संकट असताना, देशात संकट असताना, राज्यात संकट असताना आणि आपण सगळे कोरोनाच्या संकटाची सामना करत असताना महाराष्ट्र द्वेष्ट्यांनी महाराष्ट्र बदनामीचं जे कारस्थान केलं होतं, महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था कोलमडून पडलेली आहे, इकडे सगळं अंमली पदार्थाच्या शेत्या होत्या आहेत, हे मी मागे सुद्धा दसऱ्याच्या भाषणात बोललो. पण ते कारस्थान तोडून मोडून काढून जूनमध्ये आपण 17,000 कोटींचे सामंजस्य करार केले. मला त्याच्याबद्दल अभिमान आहे. काही देशी विदेशी कंपन्या त्याच्यामध्ये आल्या. नुसते सामंजस्य करार म्हणजे कागदावरती करून, पावसाळा होता म्हणून कागदी होड्या करून सोडल्या नाहीत पाण्यामध्ये. तर त्याच्यापैकी अनेक जणांना जागा सुद्धा दिल्या गेलेल्या आहेत आणि काही जणांना येत्या काही दिवसात जागा दिल्या जातील आणि प्रत्यक्ष काम सुद्धा तिथे सुरू होईल. ही गुंतवणूक आलेली आहे. गेल्या आठवड्यामध्ये त्याचं पुढचं पाऊल टाकलंय. 35,000 कोटीचे सामंजस्य करार केलेले आहेत. अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील देशी विदेशी कंपन्या महाराष्ट्रामध्ये येत आहेत, ज्याचा आपल्याला अभिमान आहे. हे सगळं तुमचं कर्तृत्व आहे. आपण एक महाराष्ट्राची प्रतिमा ही निर्माण केलेली आहे, त्या प्रतिमेचं हे फलित आहे. म्हणजेच लॉकडाऊन म्हटल्यानंतर सगळे कडी कुलप लावून घरी नाही बसलो, घरी तर बसलोय, माझ्यावरती टीका केली जाते, पण घरात बसून सुद्धा मी हे काम केलेलं आहे. हजारो कोटींचे सामंजस्य करार हे महाराष्ट्रामध्ये केलेले आहेत. गुंतवणूक येथे आहे, उद्योगधंदे सुरू होत आहेत, रोजगार निर्माण होतो आहे, मोठ्या प्रमाणावरती अर्थचक्राला आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळते आहे. हे फार मोठं काम आहे. आणि आता 2 दिवसापूर्वी मुंबईमध्ये मेट्रोचं काम, आता मेट्रो म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे, कारशेड, आरेची कारशेड कांजूरला नेली, त्याच्यावर टीका, त्याच्यावरती सगळी उत्तरं आपल्याकडे आहेत. व कोणीतरी म्हणालं की ही सॉल्टॅनची म्हणजे मिठागराची जमीन आहे. हे सगळे जे टीका करतायत त्यांना समर्पक उत्तर देऊ, पण मिठागराची जमीन आहे म्हणणाऱ्याने एक कळत नाहीये की तुम्ही आमच्या मुंबईकरांच्या प्रोजेक्टमध्ये मिठाचा खडा टाकतात. हा मिठाचा खडा, हा त्याचा काय इलाज करायचा तो आहे, पण आम्ही सुद्धा डोळे बंद करून काही कामं करत नाही आहोत. जे जे मुंबईकरांच्या आणि माझ्या राज्याच्या हिताचं असेल ते टीकेची पर्वा न करता आपण करणार म्हणजे करणारच, कोणत्याही परिस्थितीत करणार आहोत. आणि जसं मी म्हटलं की मुंबईमध्ये सुद्धा आणि इतरत्र महाराष्ट्रामध्ये सुद्धा इन्फेक्शनसाठी हॉस्पिटल ते सुद्धा करणार आहोत आपण. जागा अजून कुठे बघितलेली नाहीये, पण शोध चालू आहे. कारण हे एक पहिले संकट आवरू दे आपल्याला, ते सावरल्यानंतर आपण या गोष्टीकडे सुद्धा लक्ष देणार आहोत. माझे कुटुंब माझी जबाबदारीची फलश्रुती आपल्याला मी सांगितली, त्याच्यावरती नंतर मी कदाचित पुन्हा थोडंसं बोलेन. पण आता जवळपास आपण सगळ्याच गोष्टी उघडायला परवानगी दिलेली आहे. सिनेमागृह, त्याच्यानंतर आपली नाट्यगृह ही सुद्धा काही टक्क्यामध्ये उपस्थिती ठेवून, कारण हळूहळू आपल्याला जायचंय.
ही उघडायला परवानगी दिलेली आहे. जिम, व्यायामशाळा त्या सुरुवात करायला दिलेली आहेत. रेस्टॉरंट सुरू झालेली आहेत. ग्रंथालय, वाचनालय सुरू झालेली आहेत. मुंबईतील सर्व महिलांना लोकल प्रवासाची मुभा दिलेली आहे. आमच्यासाठी लोकल्स कधी सुरू होणार, केंद्राबरोबर बोलणं सुरू आहे. त्याच्यात सुद्धा आपण मागणी करतो आहोत. त्यांच्याकडनं जसजशी परवानगी येते तसतशी आपण लोकल सुरू करतो आहोत. पियुष गोयल जी चांगलं सहकार्य करत आहेत ते सुद्धा लवकर आपल्याला याच्याबद्दल मदत करतील अशी मला खात्री आहे. सगळ्याच गोष्टी आपण सुरू करत चाललेलो आहोत. एक एक गोष्टी सुरू करत असताना पुन्हा पुन्हा माझं एकच म्हणणं आहे की ही लढाई ही आरोग्याविषयक एका मोठ्या संकटाची लढाई आहे. मेट्रोचं जे मी तुम्हाला सांगत होतो ते पूर्ण करतो. मेट्रोचं जे कारशेडचं एक झालं तो विषय वेगळा, परंतु 2 दिवसापूर्वी मेट्रोसाठीच आपण जर्मनीच्या KfW कडनं जवळपास 545 दशलक्ष युरो एवढ्या रकमेचं कर्ज अत्यंत माफक व्याजदरामध्ये आपण ते घेतलेलं आहे. अत्यंत माफक व्याजदर आहे. म्हणजे ही गोष्ट फार महत्वाची आहे. आणि त्या कार्यक्रमामध्ये विशेषतः तिथले ते जे जर्मन अधिकारी त्या संबंधित संस्थेचे आणि इथले आपले कॉन्सिल जनरल वगैरे होते ते आपल्या मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल जे बोलले ते फार महत्वाचं आहे. त्यांनी हेच सांगितलं की आम्हाला महाराष्ट्रात खूप कम्फर्टेबल वाटतं. महाराष्ट्र आणि आपला देश यांच्याबद्दल त्यांना एक आस्था आहे, पण महाराष्ट्राच्या विकासासाठी ते आपल्या सोबत आहेत. हे सुद्धा नाही म्हटलं तरी तुमच्या सगळ्या मेहनतीचं हे फळ आहे. शेवटी राज्य म्हणजे काय? राज्य म्हणजे केवळ राज्य सरकार नाही. राज्य सरकार तर असतंच, पण राज्य सरकार बरोबर राज्यातली जनता, एक आपल्याला संस्कृती आहेत, आपल्यावरती संस्कार आहेत आणि इथे टाकलेला पैसा हा उधळला जाणार नाही, तो वाया जाणार नाही. लोकांच्या उपयोगासाठी, जनतेच्या हितासाठी तो वापरला जातो आहे. तसं हे सरकार आहे. हे जे काही एक आपलं विश्वासाचं नातं आज आपण जगात निर्माण केलेलं आहे हे त्याचं हे फलित आहे. म्हणून मला असं वाटतं की अनेक गोष्टी आपण सुरू केलेल्या आहेत. उद्योगधंदे येत आहेत, गुंतवणूक येते आहे. पावसाळा संपलेला आहे, पण पावसाळा संपल्यानंतर साधारणतः पावसाची जी सुरुवात झाली तीच एका तणावाने झाली. आणि तो तणाव होता रायगड आणि आपल्या कोकण किनारपट्टीवरती प्रचंड ताकदीने धडकलेलं निसर्ग चक्रीवादळ. साधारणतः जून पासून पावसाळा संपेपर्यंत कुठे ना कुठेतरी अतिवृष्टी, पूर, वादळं ह्या सगळ्या गोष्टी ह्या येत होत्या. मुंबईला सुद्धा त्यांनी सोडलं नाही पावसाने. विदर्भ, पूर्व विदर्भाला नाही सोडलं. काही ठिकाणी पूर नाही आला, पण सतत पाऊस थांबतच नाही. आणि त्याचा दुष्परिणाम हा शेवटचा जो अतिवृष्टीचा पाऊस होऊन गेला, मी स्वतः जाऊन बघितलेलं आहे. जमिनी खरडून गेलेल्या आहे. खरडून जाणं म्हणजे काय तर सोन्यासारखं उभं असलेलं पीक हे तर कुठच्या कुठे सडून कुजून जातच, पण जमिनीचे थर जाऊन तिकडे जणू काय वाळवंट आहे की काय असं चित्र माझ्या समोर होतं. कुठे पुलाच्या वरनं 7-8 फुटावरनं पाणी गेलेले आहेत, झाडं उन्मळून पडलेले आहेत, विजेचे खांब उन्मळून पडलेले आहेत, विजेच्या तारा तुटलेल्या आहेत. हे सगळं गेले 4 महिने आपण भोगलेले आहे. आणि म्हणून जून ते ऑक्टोबर म्हणजे हा पाऊस संपेपर्यंत एकूण जर का बघितलं तर जवळपास महाराष्ट्रातली 41 लाख हेक्टर जमीन ह्या पूर आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेली आहे. संपूर्ण शेतकऱ्याची वाताहत झालेली आहे. कोणाची घरदारं वाहून गेलेली आहेत, कोणाची गुरं वाहून गेलेली आहेत, कोणाच्या घरातली माणसं बुडून गेलेली आहेत. काय करू शकतो आपण? काय करू शकतो? जास्तीत जास्त प्रयत्न हाच करायचा, प्राथमिकता प्राणहानी होऊ नये. कारण बाकी सगळ्या गोष्टी पुन्हा उभ्या करायला येऊ शकतात, पण प्राणहानी, मग घरातला माणूस गेला तर काय करायचं? तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण जवळपास 10,000 कोटी निधी, एक तर तुम्हाला माहिती आहे मी गेल्या वेळेला भाषणांमध्ये बोललो होतो 38,000 कोटी आपले जीएसटीचे आणि डिव्होल्युशनचे बाकी आहेत. त्यातले आता 5-7 कोटी आलेत म्हणतात, परंतु दर महिन्याला त्याच्यामध्ये वाढ होत चाललेली आहे. म्हणजे होतं काय की ज्या महापालिका, पालिका, मग कलेक्टर असतील, तिकडे काय झालं का राज्य सरकारकडे मागणी करणार, राज्य सरकार केंद्राकडे हात पसरणार, केंद्र सरकार हात वर करणार. काय करणार? तर ह्या सगळ्या परिस्थितीचा सामना करत करत आपण पुढे जातो आहोत. 10,000 कोटीची एक तरतूद आपण ह्या अतिवृष्टी,
पूरग्रस्त आणि एकूण जे काही शेतकऱ्यांची नुकसान भरपाई च्या माध्यमातून त्यांना जी रक्कम मिळण्याची आवश्यकता आहे त्याच्यासाठी केलेली आहे. मग त्याच्यामध्ये जमीन आल्या, पर हेक्टरी किती द्यायचे, शेती असेल तर किती, फळबागांना किती, जास्तीत जास्त आजपर्यंत कधी न झालेलं असेल एवढी मदत आपण करण्याचा प्रयत्न करतो आहोत. हे केवळ तुमच्या आशीर्वादाने आणि देवाच्या दयेने आपण करू शकतोय, निभावून नेतोय, हळूहळू हळूहळू पूर्वपदावरती येण्याचा प्रयत्न करतो आहोत. पण मला असं वाटतं की शेतकरी असेल आणि माझ्या महाराष्ट्रातले सगळे नागरिक असतील, खूप समजदार आहात तुम्ही. तुम्हाला सगळ्यांना हे संकट काय आहे ते कळलेलं आहे. कुठेही अनेकांनी तुम्हाला डिवचलं, चिडवलं तरी सुद्धा त्यांच्या त्या सगळ्या डावपेचाला बळी न पडता तुम्ही नाही माझं सरकार आहे, आपलं सरकार आहे, माझं सरकार अडचणीत आहे, माझ्यासाठी ते नक्की काहीतरी केल्याशिवाय राहणार नाही, करताय. हे जे तुमचं प्रेम आहे ना, हे मला नाही वाटत जगाच्या पाठीवर दुसरीकडे कुठे मिळत असेल. आणि म्हणून मला असं वाटतं की ही सगळी मदत आपण करतो आहोत. मग ती करत असताना आपण मग कापूस खरेदी असेल, उडीद, मूग, तूर, सोयाबीन ही सगळी पिकं आता एक 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 करत येत आहेत. कापसाची खरेदी सुरू केलेली आहे. या महिना अखेरपर्यंत बरीचशी केंद्र सुरू होतील. जी जी पिकं येत आहेत त्यांची खरेदी सुरू करण्याचे आदेश दिले गेलेले आहेत. खरेदी केंद्र सुरू होत आहेत, काही ठिकाणी अजूनही हळूहळू होत आहेत. पण या महिनाभरामध्ये जिथे जिथे ज्या ज्या पिकासाठी आवश्यकता असेल ती सगळी खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश मंत्रिमंडळाने दिलेले आहेत. लवकरात लवकर ही खरेदी जर कुठे सुरू झालेली नसेल तर ती सुद्धा सुरू होईल. सगळ्या गोष्टी आपण करतो. चहूबाजूनी संकट जरी येत असली तरी संकटाचा सामना करून आपण त्यांना पुरून उरतो आहोत. हे फार महत्वाचं आहे. शिवभोजन बद्दल सुद्धा मी बोललेलो आहे. आणखीन एक दोन गोष्टी केलेल्या आहेत. काल परवाकडे फोर्स 1 जो आपला एक महत्वाचा फोर्स आहे, अतिरेक्यांचा सामना करणार आहे, एकदा 26 नोव्हेंबरला त्याची गरज वाटली त्याच्यानंतर तो केला गेला. त्यांच्यासाठी सुद्धा आपण जे त्यांना आवश्यक आहे ते करतो आहे. पण विशेष म्हणजे आपल्याला आपल्या राज्यामध्ये जे माजी सैनिक आहेत त्या माजी सैनिकांना आणि त्यांच्या दुर्दैवाने ज्यांचं निधन झालेलं आहे किंवा आपल्यासाठी ज्यांनी बलिदान केलेले आहेत, जे शहीद झालेले आहेत, त्यांच्या ज्या बिचाऱ्या काय म्हणायचं, विधवा हा शब्द मला बोलायला खूप जड जाते, पण त्यांना आणि माजी सैनिकांना त्यांचा निवासी मालमत्तेचा कर आणि घरपट्टी ही माफ करण्याची योजना आपण आपल्या शिवसेना प्रमुखांच्या नावाने ती सुद्धा अंमलात आणतो आहोत. समाजातला प्रत्येक घटक हा वंचित राहता कामा नये. अगदी प्रत्येक घटक म्हटल्यानंतर मी यापूर्वी सुद्धा म्हटलेलं आहे की मग आरक्षणाचे वारे वाहत आहेत. मराठा आरक्षण आहे, ओबीसीचं आरक्षण, ते म्हणतात आमचं काही कमी करू नका, धनगर आहेत, ह्या सगळ्यांना आपण कुठेही वारावरती अजिबात सोडू शकत नाही. कारण जाणार कुठे वारावर सोडून? आपण एकत्रच आहोत. हे सरकार तुमचं आहे. हे सरकार काही परदेशातून आलेलं नाहीये किंवा परग्रहावरून आलेलं नाहीये. तुम्हीच आहात ह्या सरकारचे सगळे मालक पालक, सगळे तुम्हीच आहात. आणि तुम्हाला जर न्याय देणार नाही तर मग आणखीन कोणासाठी काम करणार? माझ्या राज्यातली जनता जर का असमाधानी असेल तर मग मंत्रिमंडळ करायचे काय? आणि म्हणून मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की परिस्थिती बिकट आहे, नक्की आहे. एक तर अर्थचक्र हळूहळू फिरते, त्याच्यातून काही कायदेशीर गोष्टी असतील, आणखीन काही गोष्टी असतील, सगळ्यांचा सामना हा करत 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 यशस्वीपणाने ठामपणाने आपण पुढे जातो आहोत. मला तूर्त आपल्याला एवढंच सांगायचं आहे की येणारी दीपावली आणि त्याच्यानंतरचे सण कुठेही आपल्याकडनं गर्दी होऊ देऊ नका. कारण परदेशामध्ये ज्याच्याप्रमाणे मी सांगितलं, माझ्याकडे ती यादी आहे की एकमेकाच्या घरी जायला सुद्धा आता त्यांनी बंदी केलेली आहे. आपल्याला असं काय करायचं नाही. आता आपण हळूहळू सगळे दरवाजे उघडतो आहोत. पण पुन्हा एकदा सांगतो, ह्या उघडलेल्या दरवाजातून दीपावलीच्या निमित्ताने सुख समृद्धी मनशांती येऊ द्या. कोरोना येऊ देऊ नका. प्रदूषण टाळा, फटाके टाळा, फराळ करा, दीपावली साजरी करा, आकाशकंदील लावा, प्रकाशमान सगळं आयुष्य होऊ द्या. पण प्रदूषणकारी असं काही करू नका. मला खात्री आहे आजपर्यंत आपण माझं एका आपुलकीने प्रेमाने ऐकत आलेला आहात, त्याच्याप्रमाणे वागत आलेला आहात. आणि तसे तुम्ही जर का वागले नसता तर आजचे हे कोरोनाचे आकडे हे पुरेसे बोलके आहेत. ते आकडे आपण तिथपर्यंत येऊ शकलो नसतो. हे आकडे आपल्याला आता शून्यावरती आणायचे आहेत आणि आपण ते आणू शकतो. आपण हे करून दाखवले ज्याला म्हणतो ना, तसं हे तुम्ही करून दाखवलेले आहात.
आता ह्याच्यात अजिबात वाढ होऊ द्यायची नाही. सर्वांनी आनंदात राहा, निरोगी राहा, मास्क लावा, हात धुत राहा आणि एकमेकांपासून अंतर ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनसंबोधन केलेलं आहे. या जनसंबोधनातनं त्यांनी पुन्हा एकदा राज्यातल्या जनतेला मास्क वापरण्याचं आवाहन केलेलं आहे. कोरोनाच्या संकटातही अनेक टीकाकारांनी टीका केलेली आहे, मात्र या टीकाकारांचा खरपसून समाचार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेला आहे. अतिवृष्टीमुळे 41 लाख हेक्टर क्षेत्रीचं नुकसान झाल्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. शेतकरी पुरता उद्ध्वस्त झालेला आहे. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करू असं उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत. गर्दीत जाताना लोकांनी काळजी घ्यायला हवी. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका अधिक. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. प्रदूषणामुळे कोरोना वाढतोय. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी प्रदूषण करणारे फटाके वाजवू नका. मुख्यमंत्र्यांनी जनतेला आवाहन केलेलं आहे. सार्वजनिक ठिकाणी फटाक्यांवरती बंदीच आहे. दिवाळीनंतरचे 15 दिवस हे धोक्याचे आहेत. मास्क राज्यातली मंदिरं बंदच आहेत. मंदिरं उघडण्याची घाई करणार नाही. राज्याच्या हितासाठी वाईटपणा घ्यायला तयार आहे असं सुद्धा उद्धव ठाकरे म्हणालेत. महाराष्ट्र द्वेष्ट्यांनी महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम केल्याचंही सांगितलंय. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर सडकून टीका केलेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीका केलेली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची वाताहत झालेली आहे. अतिवृष्टीमुळे 41 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची वाताहत झालेली आहे. आरक्षण मागणाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला एक दिलासा दिलाय, मात्र सरसकट ठोस कोणतीही घोषणा नाहीये. परिस्थिती बिकट आहे. दिवाळीला दरवाजातनं समृद्धी येऊ द्या. कोरोनाला शिरकाव करून देऊ नका. मुख्यमंत्र्यांनी जनतेला आवाहन केलेलं आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर सडकून टीका केलेली आहे. कोरोनाच्या संकटातही महाराष्ट्र द्वेष्ट्यांनी महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम केलं असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. आणि हा आरोप करताना त्यांनी महाराष्ट्र द्वेष्टे हा शब्द जाणीवपूर्वक वापरलेला आहे आणि त्याची कबुली स्वतः उद्धव ठाकरेंनी दिलेली आहे. राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर आपल्या सोबत फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत. जयंतराव, मुख्यमंत्र्यांचा संयमीपणा आपण सर्वांनी अनेक वर्षांपासून पाहिलेला आहे, मात्र दसरा मेळाव्यामध्ये त्यांची आक्रमकता दिसून आलेली होती आणि आज त्यांनी विरोधकांवरती सडकून टीका केलेली आहे. विरोधकांचा समाचार त्यांनी महाराष्ट्र द्वेष्टे असा घेतलेला आहे. यात भाजपावरती थेट हल्ला जरी नसला तरीही समजने वाले को इशारा काफी आहे. काय सांगाल?
असं वाटतं दसरा मेळाव्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण एक पक्षप्रमुख म्हणून भाजपवरच्या आक्रमणाचा पूर्वार्ध असला तर त्यांचं आजचं भाषण हा त्याचा उत्तरार्ध आहे आणि त्याच्यात आकडेवारी आजच्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जवळपास तेच बोललेले आहेत. म्हणजे आज जेव्हा शेतीविषयक प्रश्न ते सांगतात आणि त्याच वेळेला ते 38,000 कोटी हे स्पेसिफिक आकडा देऊन केंद्र सरकारकडून येणं आहे असं सांगतात आणि आपल्याला माहितीच आहे की मुळात या जीएसटीच्या परताव्याविषयी भारतीय जनता पार्टीकडून अथवा केंद्र सरकारकडून अथवा त्यांच्या कुठल्याही प्रवक्त्याकडून एक ठोस उत्तर मिळत नाही की होय आम्ही दिलेले आहेत किंवा आम्ही एवढ्या तारखेपर्यंत देऊ, केंद्र सरकारही देऊ शकत नाही. त्याच्यामुळे एक फार मोठ्या प्रमाणात आपण असं म्हणूया की लकुना ज्याला म्हणता येईल हा केंद्र सरकारकडे राहतो आणि बरोबर उद्धव ठाकरेंनी त्या वर्मावर बोट ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचा नेहमीचा मुद्दा ज्या मुद्द्यावर ते मोठे झाले ते म्हणजे मंदिर आणि मंदिरात आपला प्रवेश, मंदिरं उघडावी एक प्रकारे लोकांच्या भावनेला हात घालायचा जो त्यांचा प्रयत्न आहे त्याच्यावरही त्यांनी उत्तर दिलेलं आहे की होय हे सुद्धा उघडलं जाईल. मात्र जसं आपण अँकरिंग करतानाच सांगितलं की सर्वांना रिझर्वेशन मिळेल असा जरी प्रयत्न करू तरी त्या बाबतीत त्यांनी ठोस आश्वासन दिलं नाही आणि तीच वस्तुस्थिती आहे. कारण एका वेळेस मराठा, धनगर आपल्याला माहिती आहे सर्व ज्या काही जाती आरक्षण मागत आहे त्या न्याय प्रविष्ट असताना त्यावर आता मुख्यमंत्र्यांनी भाष्य करणं हे योग्य होणार नाही आणि तिथे त्यांनी पाळावा तो संयम पाळलेला आहे. त्याचबरोबर मला असं वाटतं की महाराष्ट्र द्वेष्टे हा जो शब्द वापरलेला आहे त्याचं कारण मीडियातल्या आपण समोर पूर्ण मीडियातली नाही तरी मीडियाच्या काही भागातून ज्या प्रकारे या घटनांना हायलाईट करण्यात आलं होतं, ज्या प्रकारे अगदी कंगना राणावतनी मुंबई म्हणजे पीओके वगैरे म्हटलं होतं, एक प्रकारे या सर्वांना त्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या नात्यांनी उत्तर दिलेलं आहे असं मला वाटतं. अगदी खरं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या नात्याने त्यांनी उत्तर दिलेलं आहे. मात्र एक आपण पाहिलं की पुन्हा एकदा शेतकऱ्यांना मदत करताना त्यांनी केंद्राकडे बोट दाखवलंय आणि याशिवाय त्यांचं एक वाक्य खूप महत्वाचं होतं. ते असं सुद्धा म्हणालेले आहेत की तुम्ही मला राज्याचा प्रमुख पेक्षा मला मोठा भाऊ, तुमच्या घरातली एक व्यक्ती या नजरेतनं तुम्ही माझ्याकडे बघताय, त्यामुळे माझं अपील हे तुमच्यापर्यंत पोहोचतंय आणि पुन्हा एकदा राज्याचं आर्थिक संकट याची पुरेपूर जाणीव शेतकऱ्यांना आहे आणि त्यामुळे आम्हाला मदत करताना आखडता हात घ्यावा लागतोय, याची ही काळजी तुम्हाला आहे, याची ही जाणीव तुम्हाला आहे असं सुद्धा मुख्यमंत्री म्हणालेले आहेत. म्हणजे एक प्रकारे आपण काय काम करतो हे दाखवताना त्यांनी शेतकऱ्यांना सुद्धा भावनिक साथ घातलेली आहे. अगदी बरोबर आहे आणि मला असं वाटतं की हे जे आता म्हणजे थोडंसं मला ज्या गोष्टी या पटत नाही स्वतःला, जेव्हा आपण मुख्यमंत्री पदावर असतो अशी सुरुवात झाली होती बघा, एन चंद्रबाबू नायडू यांनी असं म्हटलं होतं की मी सीएम नाहीये, मी सीईओ आहे, मी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे. आणि मग त्यांनी त्या प्रकारे असं म्हणण्यापेक्षा शेवटी काय असतं माहितीये का, हे काय म्हणावं तर तुम्ही शेवटी मुख्यमंत्री आहात. मग त्याला कोणी भाऊ म्हणतं, कोणी वडील म्हणतं, मग नरेंद्र मोदी हे कोण लहान जयंतराव तुम्हाला एकच मिनिटामध्ये थांबवतं, या मुद्द्यावरती आपण चर्चा करणारच आहोत. मात्र भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले आपल्या सोबत फोनलाईन वरती जोडले गेलेले आहेत. तुषारजी, भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मंदिर उघडताना संकट वाढणार आहे आणि म्हणूनच माझ्यावरती कितीही टीका जरी झाली तरीही ती टीका सहन करायला तयार आहे. मंदिरं उघडण्याची घाई मी करणार नाहीये. मात्र जाणीवपूर्वक हे वाक्य सांगतोय कारण की शिवसेनेच्याच एका माजी खासदारानं, औरंगाबादच्या खासदारानं हे सांगितलंय की औरंगाबादमध्ये फक्त मंदिरं बंद आहेत, अन्य धर्मीयांची धार्मिक स्थळं खुली आहेत, त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. मात्र ती कारवाई फक्त मंदिरांवरतीच होते असा दावा त्यांनी केलेला आहे. तुमचं काय मत आहे? निश्चितच पहिली गोष्ट तर आजच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून महाराष्ट्राच्या भाविक जनतेचा पूर्णपणे भ्रमनिराश झालेला आहे. गेली 7 महिने भक्त आणि देव यांच्यामधला जो अंधार आहे तो किमान दिवाळीला मिटेल आणि दिवाळीला भक्तीचा प्रकाश भगवंताच्या दर्शनाने सगळ्यांच्या जीवनात एक नवी ऊर्जा घेऊन येईल असं जे वातावरण सगळ्यांना वाटत होतं त्याचाही अंधकार करण्याचा प्रयत्न आणि भक्त आणि देवाच्या मध्ये अंधाराचीच दिवाळी करायला लावणारा आजचा हा प्रसंग आहे. दुसरी गोष्ट, ज्या अनेक व्यावसायिकांचं पोट केवळ मंदिरावरती अवलंबून आहे अशा अनेक गरीब कुटुंबात गेल्या 8 महिन्यापासून उपासमार सुरू आहे.
त्यांचं दिवाळा निघालेलं आहे आणि ते सुद्धा कशी दिवाळी करणार आहेत. त्यांना मंदिरं न उघडता त्यांच्या घरची चूल पेटू शकत नाही. त्यांच्या घरात कशी दिवाळी गोड होणार आहे. म्हणून त्यांना कोणतीही आर्थिक मदत सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत जाहीर केली नाही. त्याच्यामुळे त्यांचीही दिवाळी अंधारात जाणार आहे. अगदी खरं, त्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. तुषार भोसले, जनता आणि व्यावसायिक यांचं दिवाळा काढण्यासाठीच आजचं भाषण होतं. तुषार भोसले, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. शिवसेनेचे खासदार आणि माजी मंत्री अरविंद भोसले आपल्या सोबत जोडले गेले, अरविंद सावंत आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. अरविंदजी, मुख्यमंत्र्यांचं भाषण आपण ऐकलं. मुख्यमंत्र्यांनी सर्वांना अपील केलेलं आहे. एक चांगली गोष्ट झालेली आहे की फटाक्यांवरती सरसकट बंदी लादलेली नाहीये, कोणतीही बंधनं लादलेली नाहीयेत. जनतेला त्यांनी आवाहन केलेलं आहे. मात्र मंदिरं अद्याप खुली झालेली नाहीत आणि यावरनं अपेक्षेप्रमाणे भाजपाकडनं टीका झालेली आहे. जर मॉल सुरू होऊ शकतात, सिनेमागृह सुरू होऊ शकतात, तर मग मंदिरं का सुरू होऊ शकत नाही, हा भाजपाचा प्रश्न कायम आहे. काय सांगाल? अरविंद सावंत, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हॅलो अरविंदजी, तुमचा आवाजच येत नाहीये. हॅलो अरविंदजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? तुमचा आवाजच येत नाहीये. काही तांत्रिक गोष्टी झालेल्या आहेत, तांत्रिक अडचण नाही झाली. नाही हा, मी माझ्या पीसीआर टीमला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो की अरविंद सावंत यांच्या तांत्रिक हॅलो. अडचण जी आहे ती बाजूला करावी. मी पुन्हा हा, अरविंदजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? बोला. हा, अरविंदजी, आपण पाहतो आहोत भाजपाच्या वतीनं टीका केली गेलेली आहे की राज्यातली मंदिरं अद्यापही बंद आहेत. मला वाटतं त्यांच्या मनातला अंधार येतो. नवर वर्षाली एक बाई उजळला प्रकाश मनाची अंधाराचा होत सेविका. तो यांचं जे मनातले अंधार आहेत ना, हे दूर होणं कठीण आहे. मुळात असं आहे की आपल्या संस्कृतीपुढे आपण तर असंच म्हणतो चराचरात देव बसला आहे. मग मला असं वाटतं की आदरणीय उद्धवजी, मला नाही वाटत इतकं काळजी घेणारा मुख्यमंत्री सापडणं मुश्किल आहे. सांगतो, त्यांच्या मनामध्ये जे भीतभय आहे, त्यांना वाटतं की तिथे गडबड होईल. काय थोड्या दिवसांचं होणार आहे. ज्यांनी तुकारामाच्या गाथा पाहिली असते, वाचली असतील, थोडं ऐकलं असेल, ज्ञानेश्वरांचं ऐकलं असेल, तर थोडं तरी त्यांना कळेल की बाबा तिथे देव मंदिरातच आहे का. देव आपल्या मंदिरात आहे ना, शरीररूपी मंदिरात पण देव वसलेला आहे. प्रश्न असा आहे की ते करताना गर्दी टाळा, हा त्यांच्या मनातला जो सारखा संकल्प येतोय, प्रश्न येतोय की, आणि खास करून मंदिरांमध्ये 60च्या वरची 50च्या वरची लोक अधिक काळ बसून असतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर ते सातत्याने अगदी खरंय अरविंदजी, मुख्यमंत्र्यांची काळजी अगदी समर्पक आहे, अगदी योग्य आहे. मात्र मुद्दा हाच उपस्थित होतोय की जर गर्दीतनं कोरोनाचं संक्रमण होणार आहे तर मग मॉल्स का उघडली गेली, सिनेमागृह का सुरू केली गेली, नाट्यगृह का सुरू केली गेली. नाट्यगृहांमध्ये तर एसी असणार आहे, मल्टिप्लेक्समध्ये एसी असणार आहे, तिथेही गर्दी झाल्यानंतर तिथेही कोरोनाचं संक्रमण होऊ शकतं ना. प्रश्न असा आहे की तिथं बंधनं निर्बंध घातलेत की इतकीच लोक. तुम्ही बघा, लक्षात घ्या, म्हणजे आता ईद होती, तुम्ही असा विचार करा. मी त्याशी विचारत होता प्रश्न एखादा, असं करणार का सरकार की फक्त मंदिरं उघडी करा आणि मस्जिद उघडी करू नका. ईदला नमाज पडायला लोक ज्या पद्धतीनं एकत्र येतात, त्यांची पुन्हा वेळेचं बंधन आहे त्यांचं. ते नमाज केव्हाही पडू शकतात, ती वेगळी गोष्ट आहे. पण एक ठराविक वेळेला अजान झाली का नमाज पडायला लोक येतात, ती एकत्र इतक्या मोठ्या संख्येने असतात. कधी विचार केला की तुम्ही पुढच्या पुरताच विचार करताय. सरकारला सगळ्याचा विचार करायला लागतो. सरकार काय म्हणणार नाही की फक्त मंदिरं उघडतील, मस्जिद नाही उघडणार, चर्चेस नाही उघडणार, देरासरला जाता येणार ना, असं म्हणणार का. सर्व धर्मी स्थळी उघडावी लागतील. शांतपणे विचार केला तर लक्षात येईल, दिवाळी हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. तेव्हा आणखीन जोरदार गर्दी होईल. तेव्हा थोडंसं संयम मागला आणखीन 8-10 दिवसांनी, तर काय योग्य वेळ आली की मंदिर उघडतील. आणि उघडणार नाही त्यांना असं, तुम्हाला असं वाटतं की त्यांना मोठा आनंद मिळतो की तुम्ही मागणी करताना मी मंजूर करत, असं काय आहे का. ठीक आहे अरविंदजी, मुद्दा लक्षात आलेला आहे.
काळजी आणि जबाबदारी दोन्ही ते घेत आहेत, तेव्हा आपण त्यांना साथ दिली पाहिजे. अगदी खरं, त्यांना साथ एवढं दिली लक्षात ठेवलं पाहिजे. पाहिजे. अगदी खरं, त्यांना मनात साथ साफ दिली नाही पाहिजे. त्यांची. एक शिवसैनिक मन चंगा म्हणून तो कटौती में गंगा, जिनके मन साफ नाही उनके लिए क्या बात करूया. ठीक आहे अरविंदजी, एकच मिनिट तुम्हाला मध्ये थांबवतोय. उद्धवजींना एक महाराष्ट्राचं प्रमुख म्हणून, मुख्यमंत्री म्हणून त्यांना साथ द्यायला हवी. राज्याचा नागरिक म्हणून आपलं ते कर्तव्य आहे. मात्र मंदिराच्या बाबतीतली एक महत्वाचा आक्षेप भाजपाच्या वतीनं कायम केला जातोय. तुषार भोसले आपल्या सोबत आहेत. तुषारजी, माजी मंत्री अरविंद सावंत यांनी काय प्रतिक्रिया दिली ती आपण ऐकलेलं आहे. एके ठिकाणी त्यांचं वक्तव्य योग्य सुद्धा वाटतंय, मात्र तरीही तुमचा आक्षेप कायम आहे. तुमच्या मनात काळबेरं आहे म्हणून तुम्ही मंदिरं उघडण्याची घाई करतायत असा आरोप केला गेलाय. काय प्रत्युत्तर असेल? एक मिनिट. पहिली गोष्ट म्हणजे अरविंद सावंत यांच्याच मनात किती काळबेर आहे हे आज जगापुढे आलंय. ते म्हणतात मंदिरात देव आहे असं काही नाही. म्हणजे मग आता अयोध्येला मंदिराच्या दर्शनासाठी जाणं, पहिले मंदिर फिर सरकार ही घोषणा देणं हे काळबेर होतं का मुख्यमंत्र्यांच्या मनात? जर देव मंदिरात नसेल उद्धव ठाकरे ज्ञानेश्वरांचं तत्वज्ञान ऐकलं पाहिजे. तर मग बेका रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, ज्या लोकांचं पोट मंदिरावर अवलंबून आहे त्या लोकांच्या घरची चूल कशी पेटते याची काळजी सरकार म्हणून त्यांनी केली आहे का? चराचरामध्ये ईश्वर आहे, पण मग चराचरामध्ये ईश्वर आहे या वाक्याने त्यांचं पोट भरणार नाहीये. त्यांचं पोट भरण्याकरता मंदिरात जर लोक येतील आणि त्यांच्याकडनं प्रसाद खून विकत घेतील तरच त्या लोकांच्या घरची चूल पेटणार आहे. जरी तरी काष्टी पाषाणी ईश्वर आहे असं मानलं तर त्यांच्या घरात काही कोणी राशन द्यायला जाणार नाहीये. ही सुद्धा एका माजी मंत्र्याला या जबाबदारीचं भान असलं पाहिजे. अतिशय बेजबाबदार वक्तव्य एका माजी मंत्र्याकडनं आलं हे अतिशय दुर्दैव आहे. ठीक आहे, अतिशय दुर्दैव आहे. तुषार भोसले तुमची प्रतिक्रिया झालेली आहे. मी अरविंद सावंतांना वेळ देतोय. अरविंदजी, हा तुम्ही बोला. पहिली गोष्ट त्यांनी जी तुलना केली तीच मुळे गैर आहे. करोना तेव्हा होता का? पहिल्या मंदिर फिरतात का किंवा जे अयोध्येला गेले तेव्हा करोना होता का? हे पण कळत नाही त्यांना. हे कळत नाही, मुळात तेच कळत नाही. त्यांच्या प्रतिक्रिया पुढच्या काय असतील? बेजबाबदारपणाच्याच प्रतिक्रिया असणार. राहिला प्रश्न त्यांचा जो जे कोणी मंदिराच्या वरती ज्यांचा उदरनिर्वाह आहे ते ह्यांनी काय केलं? जरा इतिहास काढा आणि आमचा पहा. आणि अजूनही मुद्दा लक्षात आलेला आहे. माझं पूर्ण उद्या आत्ताही मी जो कार्यक्रम करून आलो तो कलावंत आमचे जे ज्यांना ऑर्केस्ट्रामध्ये किंवा काम करतात त्यांना त्यांची दिवाळी कशी होणार, त्यांना दिवाळीचं साहित्य वाटप करून आलंय. ही नैतिक जबाबदारी आम्ही घेतो आणि ती करतो. ज्यांना हे माहिती नाही घरात बसून कॉमेंट्री करण्यापेक्षा आम्ही शिवसेना सामाजिक जबाबदारी शिवसेनेच्या जन्मापासून घेत आलोय, रक्तदानापासून रेशन दानापर्यंत. त्यामुळे आताही तिथे आम्ही उभे राहणार. त्यांना ती आमचीच भावंड आहेत, आम्हाला कळतंय ते. त्यांची चूल पेटणं ही सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्यासाठी सरकारकडे जे व्हायला पाहिजे आणि आम्ही शिवसेना म्हणून सुद्धा जे करायचंय त्यांना यायला पाहिजे. तर माझ्या या आता संध्याकाळी 4 वाजता मी विक्रोळीत आहे, बघायला या. कोणाला धान्य वाटप करतो आणि कोणाला दिवाळीचं साहित्य वाटप करतो. तुमची प्रतिक्रिया कळलेली आहे. तर कोरोनाचं संक्रमण वाढण्याचा धोका वर्तवला जातोय आणि शिवसेना म्हणते त्यानुसार फक्त मंदिरं उघडून चालणार नाहीत तर सर्वच धर्माची धार्मिक स्थळं सुद्धा खुली करावी लागणार आहेत. मात्र सध्या तरी मल्टीप्लेक्स, स्विमिंग पूल, डिस्कोथेक हे सुरू झालेले आहेत. मात्र अद्यापही मंदिरं सुरू झालेली नाहीयेत. तुषार भोसले, अरविंद सावंत या दोघांना धन्यवाद देतो. जयंत माइंडकर राजकीय विश्लेषक आपल्यासोबत जोडले होते, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो आहे. बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे, इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.